नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत जे शेतकरी पात्र आहेत अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये अनुदान जमा करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जो अधिकृत पोर्टल आहे तो परत सुरू करण्यात आलेला आहे. मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झाली होती तरी सुद्धा त्यांच्या खात्यावरती पैसे येत नव्हते. अनेक लाभार्थी राज्यातील विविध जिल्ह्यामधून पात्र असून सुद्धा त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानाचा अद्यापही लाभ मिळालेला नव्हता. अशा लाभार्थ्यांना परत आता राज्य शासनाच्या माध्यमातून जे उर्वरित जिल्ह्यातील पात्र शेतकरी बाकी राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आता बँकेकडून जो डाटा आहे यामध्ये मयत शेतकरी असतील किंवा जे शेतकरी त्रुटीमध्ये पडलेले होते, ज्या एखाद्या शेतकऱ्यांचा अकाउंट नंबरचा प्रॉब्लेम असेल, अशा विविध शेतकऱ्यांचा डाटा 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत आता मागवण्यात येत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान कधी वाटप केला जाणार आहे अद्यापही सांगण्यात आलेले नाही आहे, परंतु हा डाटा आता कलेक्ट केला जाणार आहे. ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे कारण पोर्टल 1 वर्ष जवळपास होत आलेला होता, तो पोर्टल बंद होता. परत आता हा पोर्टल म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सुरू झालेला आहे. तुम्ही आता सीएससी सेंटरच्या माध्यमातून पाहू शकता किंवा तुमच्याकडे जर सीएससी आयडी असेल तर त्या आयडीच्या माध्यमातून तुम्ही बिंदास पाहू शकता. मित्रांनो, जेव्हा आता 50,000मध्ये जे लाभार्थी पात्र असणार आहेत अशा पात्र लाभार्थ्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदानासाठी असे लाभार्थी बँकेत जा. त्या ठिकाणी तुमचा जर डाटा असेल, तुमची केवायसी झाली असेल किंवा तुम्ही मयत झालेले तुमचे आई वडील असतील, तुम्ही जर त्यांचे वारसदार असाल तर अशा लाभार्थ्यांनी ज्या ठिकाणी तुम्ही कर्ज घेतलेले आहे ज्या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये जाऊन एकदा भेटून घ्या. म्हणजे तुमची जे काही समस्या असतील ते समस्या सहजरित्या सोडवता येईल आणि ज्यानंतर हा डाटा समोर राज्य शासनाकडे पाठवला जाईल त्यानंतर हळूहळू पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान वितरित केले जाईल. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही अपडेट आहे. अनेक लाभार्थ्यांना माहिती नाही आहे कोणते लाभार्थी शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत म्हणजेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र आहेत. अशा लाभार्थ्यांना सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे जाणून घेणार आहोत किंवा नवीन लाभार्थी सुद्धा त्यांना माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्या ठिकाणी आपण माहिती जाणून घेऊया. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी बांधवांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 जो अधिकृत वेबसाईट आहे त्यावरती आपण आल्यानंतर स्पष्टपणे या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी काही माहिती देण्यात आली आहे. 50,000 रुपये अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत या संदर्भात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. कोणते शेतकरी या अनुदानास पात्र नाही याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे त्या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ इथेच थांबवू शकता, परंतु ज्यांना माहिती नाही आहे हे शेतकरी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकऱ्यांना लाख मोलाचा दिलासा, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणारी सहज सोपी आणि पारदर्शक कार्यपद्धती. मित्रांनो, 2 लाखापर्यंत थकबाकी असलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ, अर्ज करण्याची आवश्यकता नाही, थकबाकी भरण्याची अट नाही. आता कोणत्या लाभार्थ्यांना हा अनुदान दिले जाणार आहे हे समजून घ्या. शेतकऱ्यांना मिळणार लाभ. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि वर्ष 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तिन्ही आर्थिक वर्षापैकी कोणत्याही 2 आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. सन 2017-18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30
जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास सन 2018-19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत परतफेड केलेले असल्यास सन 2019-20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णपणे परतफेड केलेले असल्यास अथवा सन 2017-18, 18-19, 19-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कर्ज कालावधीनुसार कर्जाची परतफेड देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल त्यांनी दिनांकापूर्वी किंवा त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णपणे परतफेड मुद्दल प्लस व्याज केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचे मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांनी 1 लाख किंवा 50,000पेक्षा जास्त कर्ज घेतलेले असेल तर अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणून दिले जाणार आहे. त्यानंतर जर 50,000पेक्षा कमी जर तुम्ही इथं कर्ज घेतलेलं असेल तर जेवढी तुम्ही कर्ज घेतलेली असेल रक्कम तेवढी रक्कम तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. मित्रांनो, हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. त्यानंतर प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जांच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन 50,000 या कमाल मर्यादेत प्रोत्साहन लाभपर रक्कम निश्चित करण्यात आली आहे. आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे. मित्रांनो, आता यामध्ये कोण लाभ घेऊ शकणार नाही? तुम्ही नियमितपणे कर्जाची परतफेड केलाय परंतु या यादीमध्ये तुम्ही बसणं आवश्यक आहे. 2 नंबरच्या चार्ट मध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती समजून घ्या. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत कर्जमाफी लाभ मिळालेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्यातील आजी माजी मंत्री, राज्यमंत्री, आजी माजी लोकसभा, राज्यसभा सदस्य, आजी माजी विधानसभा, विधान परिषद सदस्य, केंद्र व राज्य शासनाने सर्व अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन रुपये या ठिकाणी जे 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळण्यात आलेले आहेत. राज्य सार्वजनिक उपक्रम, उदा महावितरण, एसटी महामंडळ व अनुदानित संस्था यांचे अधिकारी कर्मचारी एकत्रित मासिक वेतन जे आहे 25,000 पेक्षा जास्त असणारे मात्र चतुर्थ श्रेणी या ठिकाणी वगळण्यात आलेली आहे. त्यानंतर शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती ज्यांचे मासिक वेतन निवृत्ती वेतन रुपये 25,000 पेक्षा जास्त असेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ दिला जाणार नाही. त्यानंतर माजी सैनिक यामध्ये वगळण्यात आलेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व सहकारी दूध संघ यांचे अधिकारी एकत्रित मासिक वेतन 25,000 पेक्षा जास्त असेल तर अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे. मित्रांनो, त्यानंतर कर्जमाफी जी आहे आता ही कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मिळणार लाभ 30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले दिनांक 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज होणार माफ. कर्ज मुक्तीच्या रक्कम राज्य शासनास शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट भरला जाणार आहे, म्हणजे थेट जमा होणार आहे. त्यानंतर यामध्ये राष्ट्रीयकृत बँका असेल, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाणार आहे. आता यामध्ये कोण लाभ घेऊ शकणार नाही या संदर्भात आपण आताच माहिती घेतली. मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. नक्की कशी वाटली व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.